जग बदल घालूनी घावं सांगून गेले आम्हा भीमराव. आज तुम्ही बघत आहात की वर्गीकरणाच्या ह्या विषयामुळे आज दोन भावंडांमध्ये इतका वाद पेटलेला आहे. ह्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणाला जास्त करून फायदा होणार आहे? ह्या फायदा आणि तोटा समजून घेण्याअगोदर ह्या व्हिडिओ पूर्ण पहा की ह्याच्यामध्ये एका गावात राहणारी सर्व माणसं आता एकामेकाचे दुश्मन कसे झालेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज एकाच गावामध्ये एकत्र सहन करणारे, सगळ्या गोष्टी एकत्र करणारी माणसं आज एकामेकाच्या विरोधात उभी आहेत. त्याचप्रकारे एकाच गटातील, एकाच समाजातील माणसं आज वर्गीकरणाच्या ह्याने पण सुद्धा आज एकामेकाच्या विरोधात आहेत. हीच पूर्ण महाराष्ट्रभरात हीच गोष्ट चाललेली आहे. पण तुम्ही एक विचार करा की कुठे नोकऱ्या उरलेल्या आहेत का? ही लास्ट पिढी आहे, लास्ट पिढी जिला पेन्शन मिळणार आहे, ज्या सरकारी नोकऱ्या आहेत. कित्येक वर्ष झाले आता सरकारी नोकऱ्या निघत नाही. तुम्ही कॉम्पिटिशन एक्झाम बोलताय, एक्झामचे सर्व पेपर लीक होतात, भरत्या होत नाही आणि जे एक्झाम लीक झाल्यानंतर त्या एक्झाम री एक्झाम कधी होतील किंवा त्याचे पेपर चेकिंग कधी होईल त्याची पण सुद्धा गॅरंटी नाही. जेवढ्या गोष्टी तुम्हाला आरक्षण मिळणार आहे त्या सर्व गोष्टींवरती ह्या सर्व गोष्टी डिस्ट्रॉय करण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा फक्त आणि फक्त तुम्हाला भटकवून आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकामेकाच्या विरोधात उभं केलेलं आहे. ही सिस्टमने पूर्णपणे तुम्हाला संपवलेला आहे. ह्या देशातला जो 80% समाज आहे, जो बहुजन आहे, ह्या बहुजनांना एकामेकाच्या विरोधात आता उभं केलेलं आहे. तुम्ही विचार करा की जर तुम्हाला शिक्षण भेटणार नाही आहे, तुमचे पेपर नीट होणार नाही आहे, तुमचं कॉम्पिटिशन सर्व संपवलेलं आहे, तुम्हाला जे सर्व सरकारी नोकऱ्या होत्या त्यासुद्धा संपवलेल्या, आरक्षण कशात घेणार तुम्ही? आरक्षण मुळात तुम्ही कशात घेणार आहात? जर तुम्ही एकामेकाच्या एवढे वाद करत आहात, आरक्षण वाचवण्यासाठी सर्व करत आहात, पण ज्या गोष्टीवरती आरक्षण लागू होतं त्याच गोष्टी प्रायव्हेटायझेशनमध्ये बदलण्यात आलेल्या आहेत, तर तुम्ही आरक्षण कशात घेणार? हा सर्वात पहिला स्वतःला विचारा. कारण की जर प्रायव्हेटायझेशन एवढ्या जोरात होत आहे, सगळ्या गोष्टींमध्ये दोन शेटजी सगळे घुसत आहेत, तर तुम्ही काय करणार आहात? कुठे आरक्षण मागणार आहात?